नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तार कुंपण या विषयाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 90% अनुदान हे मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना ही 90% अनुदानात सरकारने सुरू केली आहे. जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून शेतीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी ही योजना सरकारने चालू केली आहे. कुंपण लावणं हे महाग असल्याने शेतकरी हे कुंपण लावत नाही आणि हे कुंपण न लावल्याने पाळीव प्राणी असतील किंवा जंगली प्राणी असतील नुकसान होते. शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने त्याला चांगलाच तोटा होतो. यासाठी सरकारने 90% अनुदानाचं घोषित केलेलं आहे. तर यासाठी आपण अनुदान किती असणार आहे आणि कसं असणार आहे याचा क्रायटेरिया बघत आहोत. जर तारबंदी कुंपण योजना 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चात त्याच्या शेतीभोवती तार कुंपण करता येणार आहे. यात 4 विभागांमध्ये हे विभागलं आहे. सगळ्यात पहिलं ते म्हणजे 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असेल तर यासाठी 90% अनुदान मिळेल. तसेच 2 ते 3 हेक्टर क्षेत्र असेल यासाठी 60% अनुदान मिळेल. तसेच 3 ते 5 हेक्टर क्षेत्र असेल तर 50% अनुदान मिळेल आणि 5 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना फक्त 40% अनुदान मिळणार आहे. आता यासाठी नियम आणि अटी काय आहेत? ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण नसावे. त्यानंतर सदर जमिनीचा वापर पुढील 10 वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल. तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरीसोबत 30 खांब हे 90% अनुदानावर पुरवण्यात येणार आहेत. आता अर्ज कुठे करावा? तार कुंपण योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तो शेतकरी आपल्या जवळच्या पंचायत समितीमध्ये संपर्क करू शकतो. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत आपण ते बघणार आहोत. 7/12 उतारा, गावचा नमुना म्हणजेच आठ, जात प्रमाणपत्र असेल तर, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, एकापेक्षा जास्त शेतमालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकारपत्र द्यावे लागेल. साधारण 2 क्विंटल काटेरी तार आणि 30 नग खांब हे 90% अनुदानावर पुरवण्यात येणार आहेत. तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतःला भरावी लागणार आहे. ओपन कॅटेगरीमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना 75% अनुदान दिले जाणार आहे. यासाठी लाभार्थ्याचे स्वरूप जे आहे ते साधारण 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब यासाठी 75% अनुदान दिले जाणार आहे. तर अशाच नवीन योजनांच्या माहितीसाठी आम्हाला आत्ताच फॉलो करा आणि सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका.